गुंड निलेश घायवळच्या कांशिलात लगावल्यानंतर सागर मोहोळकर हा चर्चेत आला होता आणि त्याच सागर मोहोळकरवर अज्ञातांनी जामखेडमध्ये बुधवारी गोळीबार केलाय। मोहोळकरला 7 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी 4 गोळ्या त्याला लागल्या। मोहोळकरवर नेमका कुणी हल्ला केला आणि याचा तपास आता पोलीस करतायत। बुधवारी जामखेडमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा आहे कुख्यात गुंड सागर मोहोळकर, ज्यानं धाराशिवमध्ये गुंड निलेश घायवळच्या कांशिलात लगावली होती। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर बुधवारी संध्याकाळी अज्ञातांनी गोळीबार केला। नुरानी कॉलनी रस्त्यावर संध्याकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला। अज्ञातांनी गावठी कट्ट्यातून मोहोळकरवर 6 ते 7 राऊंड्स फायर केले, त्यातल्या 4 गोळ्या त्याला लागल्या। गोळीबारात सागर मोहोळकर गंभीर जखमी झालाय। उपचारासाठी त्याला सुरुवातीला जामखेडमधील खासगी रुग्णालयात आणि नंतर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिथूनही त्याला पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती मिळतेय। मोहोळकर हा नुरानी कॉलनी परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला। काल सायंकाळच्या वेळी जामखेड मध्ये नुरानी कॉलनी या ठिकाणी सागर मोहोळकर या व्यक्तीवरती फायरिंग झाला आणि त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे। आता त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहे। मोटरसायकलवरती हे आरोपी आलेले होते आणि त्यांनी फायरिंग केलेलं आहे। आपण त्या आरोपींचा शोध घेत आहोत। हे जे जखमी व्यक्ती आहे हे राहणारे जामखेड तालुक्यातलेच आहे। गोळ्या लागताच मोहोळकर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला। गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमी मोहोळकरला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली। मोहोळकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मोहोळकर काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। गेल्या वर्षी सागर मोहोळकरनं धाराशिवमधील एका कुस्ती सामन्यावेळी गुंड निलेश घायवळच्या कांशिलात लगावली होती। त्या प्रकारानंतर तो घायवळच्याही रडारवर होता। मग एक आढावा घेतोय आणि त्या दृष्टीने पण आपण तपास करतो आहे की कुठली लिंक असेल किंवा नेमकं आरोपींना मारण्याचे म्हणजे नेमकं मोटिव्ह काय आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करतो। सध्या तरी आपण म्हणजे जे CCTVच्या याच्यातून आपण तपासतो आहोत, पण एक्झॅक्टली आपण म्हणजे मोटरसायकल दिसते आहे आणि त्याच्यावरती 2 व्यक्ती दिसत आहेत। आपण तपास करतो आहोत। एका हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये असतानाच त्यानं एका सहकारी कैद्याचा खून केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। कुस्तीचे डाव टाकून नागरिकांना उचलून फेकायचा, त्यामुळे नागरिक जायबंदी व्हायचे। नाशिक जेलमधून सुटल्यानंतर त्यानं जामखेडमध्ये जुन्या वादाच्या कारणातून एका तरुणाला मारहाण केली होती। मारहाणीचा CCTV व्हिडिओ देखील समोर आला। त्या प्रकरणात तक्रार दाखल झाली नसल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। आता मोहोळकरवर झालेल्या हल्ल्यानं जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे। मोहोळकरवर जुन्या वादातून गोळीबार झाला का याचा तपास आता पोलीस करतायत। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।